महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मोफत सुरक्षा किट आणि गृह उपयोगी वस्तू संच देण्याची योजना आहे। मात्र प्रत्यक्षात ही योजना जिल्हा कामगार अधिकारी व कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे फसवी ठरत असल्याचं संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे। जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे व सुरक्षा किट गृहोपयोगी वस्तू संच वाटपासाठी नेमलेल्या शिंदे नामक कंत्राटदाराच्या ढिसाळ व बेफिकीर कारभारामुळे बांधकाम कामगार अक्षरशः हैराण झालेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। संच मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतरही त्या तारखेला कामगारांना संच मिळत नसून त्यांना रिकाम्या हातानेच परतावं लागतंय। कंत्राटदार हा मुजोरपणा करत असून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सुद्धा कामगारांना किट न देता पुन्हा अपॉइंटमेंट घेण्याचा सल्ला देत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। हा सर्व गैरप्रकार सुरू असताना जिल्हा कामगार अधिकारी कोनाळे हे गप्प का, असा सवाल आता उपस्थित होतोय। सुरक्षा किटमध्ये हेल्मेट, सेफ्टी शूज, हातमोजे, जॅकेट, प्रथमोपचार पेटी आदी आवश्यक वस्तू साहित्य असतं। तर गृह उपयोगी वस्तू संचामध्ये कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू दिल्या जातात। आता हे साहित्य मिळाल्यास कामगारांच्या सुरक्षिततेत आणि जीवनमानात मोठी सुधारणा होऊ शकते। पण कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे हा लाभ कागदावरच मर्यादित राहू लागलाय। जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना विविध किट वाटपाचं काम सध्या सुरू आहे। कंत्राटदाराकडून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरू करून कामगारांना ठराविक तारखेला बीड शहरातील MIDC परिसरात असलेल्या गोडाऊनवर बोलावले जाते। आता झालं असं की दिनांक 11, 12 व 13 फेब्रुवारीला देखील असेच अपॉइंटमेंट घेऊन कामगार बीड 2 या MIDCतील गोडाऊनवर पोहोचले। मात्र त्या दिवशी यातील बहुतांश बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच दिलेलेच गेले नाहीत। दरम्यान अपॉइंटमेंट घेतल्यानंतर कामगार आपल्या रोजंदारीचा त्याग करून, भाडे खर्च करून दूरवरून सेंटरवर पोहोचतात। मात्र नियोजित दिवशी किट उपलब्ध नसल्याचे सांगत कंत्राटदार पुढची तारीख घ्या असा सल्ला देतात। परिणामी कामगारांचा संपूर्ण दिवस, प्रवासाचा खर्च आणि रोजगार हा वाया जातोय। अनेक कामगार सांगतात की अपॉइंटमेंट असूनही त्यांना 2-3 वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत। हे सर्व प्रकार म्हणजे ना थेट कामगारांच्या हक्कांवर अन्याय आहे। मोफत किट देण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात मात्र कामगारांची पिळवणूकच होते। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।